नमस्कार मंडळी, मी संदीप अशोकपुरी गोसावी, विज्ञान शिक्षक, अंमळनेर, जिल्हा जळगाव. सर्व मंडळींचे मी शिक्षण संक्रमण शैक्षणिक पॅनल महाराष्ट्र राज्य या आपल्या शैक्षणिक स्टुडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण श्री शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांबेपूर अंमळनेर, जिल्हा जळगाव या शाळेतील शिक्षकांवर तेथील शालेय व्यवस्थापनाने केलेल्या अत्याचाराची माहिती ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मंडळी, ज्यावेळेस आपण पाहिलं की शाळेतील शिक्षकांवर होणाऱ्या अत्याचाराची गाथा मी प्रथमतः आपल्या समोर मीच रचलेल्या स्वतःच्याच चारोळीच्या माध्यमातून आपल्या समोर आधी मांडतो. शब्दांचे टीप पेटती विद्या देते गाथा, पण शिक्षकांचा घाव असतो अंतरीची व्यथा. सन्मान हवा शिक्षकांना, नुसतं भाषण नको. सन्मान हवा शिक्षकांना, नुसतं भाषण नको. दिशा दाखवणाऱ्यांवर का हे अन्यायाचं लोण. दिशा दाखवणाऱ्यांवरच का हे अन्यायाचं लोण. तर मंडळी, ज्यावेळेस आपण या ठिकाणी पाहतो की ह्या शाळेमधील शिक्षकांचे अनधिकृतरित्या बेकायदेशीररित्या नियमित शिक्षकांचं वेतन बंद केलं. महाराष्ट्र माध्यमिक शाळा संहिता आणि महाराष्ट्र खासगी शाळातील सेवा शर्ती नियमावली 1981 ची प्रभावी अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासनाने 1 मार्च 2011 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता. त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की ज्याच्यामध्ये मान्यताप्राप्त अनुदानित शाळा असतील, विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असतील, यांची आर्थिक देयके त्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे त्या ठिकाणी मान्यतेसाठी त्या ठिकाणी सादर केले जात असतात. बऱ्याच वेळा काय होत असतं, त्या ठिकाणी निवड श्रेणी असेल, नियमित वेतन बिल असतील, महागाई भत्ता असेल, सेवानिवृत्तीच्या विषयक वेतन त्या ठिकाणी देयके असतील, त्या ठिकाणी मुख्याध्यापकांमार्फत वेतन पथकांकडे त्या ठिकाणी ती सादर केली जात नाही. कारण की याला प्रॉब्लेम काय असतो, त्या ठिकाणी संस्थेमध्ये वाद असतात. मग याप्रमाणे मुख्याध्यापकांची अशीच प्रकरणे शिक्षण संस्थांमार्फत वेतन पथकांकडे पुढील कारवाईसाठी सादर केली जात नाहीत. मग त्या मुख्याध्यापकांची अशीच प्रकरणे त्या ठिकाणी सादर केले जात नसल्यामुळे शाळांच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी न्यायाधिकरण, माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि लोकायुक्त इत्यादींकडे त्या ठिकाणी रिट याचिका दाखल केली होती. अशीच रिट याचिका क्रमांक 4463/2008 दिनांक 3 एप्रिल 2009 रोजी त्या ठिकाणी दाखल करण्यात आली होती. तिच्या निर्णयानुसार त्या ठिकाणी आदेश दिला होता की ज्या शाळेतील शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापकांकडून शिक्षण संस्था चालकांकडून कोणत्याही कारणास्तव त्या संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची वित्तीय देयके त्या ठिकाणी वेतन पथकाकडे सादर केली जात नसतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना प्राप्त झाल्या तर त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक हस्तक्षेप करत असतात. सदरची वेतन देयके त्या पथकात सादर केल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मतितार्थ लक्षात घेऊन त्या ठिकाणी जाणीवपूर्वक जो मुख्याध्यापक की व्यवस्थापन त्या ठिकाणी शिक्षकांची पगार बिल वेळेवर टाकत नसतील, त्यांच्या विरुद्ध प्रशासक नेमण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. वेळ प्रसंगी पडल्यास त्या शाळेची मान्यता सुद्धा करण्यात यावी, अशा गंभीर त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलंय त्या शासन निर्णयामध्ये. मग वेतन तात्काळ थांबवण्याची कारवाई शिक्षण संस्था चालक असतील त्यांचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी मागवलं गेलं पाहिजे असं त्या ठिकाणी त्या शासन निर्णयात म्हटलंय. मग आता त्याच्यामुळे तिथं सुनावणी झाली पाहिजे आणि त्याच्यानुसार मुख्याध्यापक जाणीवपूर्वक वारंवार या प्रकरणाची परत कृत्य करत असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा प्रशासक नेमण्यासाठी तात्काळ कारवाई करावी. वेळ पडल्यास त्या शाळेची मान्यता सुद्धा काढण्याची गंभीर कारवाई करण्यात यावी. फक्त मुख्याध्यापकांकडून वारंवार वेतन देयके सादर करण्यास विलंब होत असेल तर त्यांचं वेतन तात्काळ थांबवण्याची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचे स्पष्टीकरण मागून त्या ठिकाणी केली गेली पाहिजे असे त्या ठिकाणी त्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे. पण अशा कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव यांनी आजपर्यंत शिवाजी हायस्कूलच्या बाबतीत घेतलेली नाहीये. मग प्रश्न असा पडतो की या शिवाजी हायस्कूलमध्ये नेमकं काय चाललंय, व्यवस्थापनाची इटलोशाही चालू आहे, हा सर्वात मोठा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे. श्री शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांबेपूर अंमळनेर येथील नेमक्या तक्रारी काय आहे ते आपण ग्राफिकच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो की नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून सुमारे 5 कोटी रकमेचा अपहार त्या ठिकाणी केलेला आहे. आता हे जे अपहार आहे केलेला तर याच्यामध्ये संबंधित शिक्षकांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या तर उलट
त्या ठिकाणी शालेय व्यवस्थापनाने नियमित कर्मचाऱ्यांचं वेतन बंद करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली. ते इथवरच थांबले नाही, पुढे काय केलं त्यांनी बघा, दुसऱ्या व्यवस्थापनाच्या, बघा संबंध काहीच नाही, दुसरी व्यवस्थापनाची शाळा आहे सरस्वती विद्यालय वारसे तालुका अंमळनेर येथील मान्यता रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन श्री शिवाजी हायस्कूल अंमळनेर ज्युनियर कॉलेज तांबेपुरा अंमळनेर या शाळेवर काढले. त्याच्यानंतर तिसरी तक्रार आहे, वडील वारल्याच्या अगोदरच अनुकंपा तत्वावर अधिकाऱ्यांनी एका कर्मचाऱ्याला नियुक्ती बहाल केली. त्याच्यानंतर पुढची तक्रार येते बघा, बोगस शिक्षकांचं वेतन चालू आणि नियमित कर्मचाऱ्यांचं वेतन बंद असा प्रकार देखील शालेय व्यवस्थापनाने त्या ठिकाणी केलेला आहे, शालेय प्रशासन केलाय. त्याच्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ यांनी आणली. सदर शाळेचं हस्तांतरण हे देखील बेकायदेशीर झालेलं आहे. शिक्षकांच्या बनावट सह्या घेऊन हस्तांतरण प्रक्रिया राबवली. याच्यामध्ये नियमित कर्मचाऱ्यांचं वेतन हे सन 2021 पासून ते आजपर्यंत त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या कपाती असतील, त्या कपाती करून त्या ठिकाणी सुद्धा रकमेचा आभार यांनी केलेला होता मागच्या सत्रामध्ये. याच्यामध्ये शासनाचा इन्कम टॅक्स यांनी भरलेला नव्हता 2021 पासून, तर त्या ठिकाणी 2024 पर्यंत कंटिन्यू 3 वर्ष सतत यांनी फक्त वेतनाचा आभार केला. त्या ठिकाणी शिक्षकांच्या पगारातून यांनी वेतन रक्कम त्या ठिकाणी त्याचा आभार केला. शासनाला यांनी इन्कम टॅक्स भरला नाही. मग या ठिकाणी काहीतरी कठोर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. नियमित कर्मचाऱ्यांचं मासिक वेतनातून सन 2014 पासून त्या ठिकाणी पीएफ कपाती झालेल्या आहेत पगारातून, पण त्याचा सुद्धा हिशोब त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला नाही. अधिकृत स्लिप्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या नाहीयेत. त्याच्यानंतर म्हटलं तर 2011चा शासन निर्णय आपण आत्ताच पाहिला. त्याच्यामध्ये संस्थेमध्ये जर वाद असतील, गैरव्यवहार झालेले असतील तर शिक्षणाधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवू शकतात किंवा काढू शकतात असं म्हटलंय. पण या ठिकाणी शिक्षणाधिकारी आणि त्यांचे अधिकार जर आपण म्हटले तर शिक्षणाधिकारी हे संबंधित संस्थेचे प्रशासकीय आणि आर्थिक नियंत्रण ठेवतात. त्याच्यामुळे त्यांना वेतन थांबवण्याचा किंवा काढण्याचा त्या ठिकाणी अधिकार मिळतो. वाद आणि गैरव्यवहार म्हटले, संस्थेतील वाद, गैरव्यवहार किंवा नियमबाह्य कामकाज झाल्यास शिक्षणाधिकारी वेतन काढू शकतात. तर या नियमांचं पालन काय आहे? याच्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतन काढण्यापूर्वी संबंधित नियमांचं आणि प्रक्रियेचं पालन करणं आवश्यक आहे. जर त्या ठिकाणी हे झालं नाही तर त्याच्या ठिकाणी आपण समीक्षा आणि अपील सुद्धा करू शकतो. कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनात वरील निर्णयाला आव्हान देण्याचा किंवा समीक्षा करण्याचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी असतो, असं त्या शासनाच्या निर्णयात म्हटलंय. शिक्षण विभागाची भूमिका याच्यात काय आहे? शिक्षण विभाग या प्रक्रियेमध्ये समन्वय साधतो आणि नियम आणि प्रक्रियेचे पालन सुनिश्चित करत असतो. सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी त्या शासन निर्णयात म्हटलं आहे. नियमित शिक्षकांचे वेतन बेकायदेशीरपणे थांबवणे ही शिक्षण सेवा नियमानुसार आणि शासन निर्णयानुसार अनुचित आहे. किंवा जर शिक्षक शासकीय त्या ठिकाणी नियमानुसार नियुक्त असेल आणि सेवा करत असेल, नंतर 2 नंबर येतोय त्याच्यावर कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची किंवा चौकशी किंवा सेवेमध्ये अडथळा नसेल. नंतर पुढे 3 नंबरची त्या ठिकाणी बाब येते, कायद्याने निलंबन किंवा सेवेतून त्या ठिकाणी वजा करण्याचा त्या ठिकाणी उद्देश असेल, आदेश नसेल. नंतर बघा पुढे तर त्याचे वेतन थांबवणे हे कायदेशीर त्या ठिकाणी ठरत असतं. मग शासन निर्णयानुसार वेतन थांबवण्यासाठी त्या ठिकाणी ठोस कारण असलं पाहिजे. मग त्या ठिकाणी वाद असतील, चौकशी असतील, नियुक्तीमधल्या त्रुटी असतील, त्याबाबतचे लेखी आदेश असतील किंवा चौकशी अहवाल असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. अशा प्रकरणामध्ये शिक्षक प्रशासनाकडे लेखी तक्रार देऊ शकतात. उच्च शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील सुद्धा करू शकतात. सामान्य प्रशासन न्यायाधिकरण असू शकतो, त्या ठिकाणी आपण त्याला मॅट म्हणतो, त्याच्याकडे सुद्धा दाद मागू शकतो. शिवाजी हायस्कूलचे कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशासनाने न्याय दिलेला नाही, त्याच्यामुळे हे प्रकरण आता सध्या औरंगाबाद खंडपीठात चालू आहे. याच्यामध्ये संस्थाचालक असतील, मुख्याध्यापक असतील, यांनी कोणतेही वैध कारण असताना नियमित शिक्षकांचं त्या ठिकाणी वेतन थांबवलं तर शिक्षणाधिकाऱ्यांकडून पुढीलप्रमाणे कारवाई करणं अपेक्षित होतं. तर पहिली कारवाई त्यांनी काय केली पाहिजे शिक्षणाधिकाऱ्यांनी, ते आज तुम्हाला ग्राफिकच्या माध्यमातून मांडतो मी. ज्यावेळेस शिकायत प्राप्त होत असताना चौकशी झाली पाहिजे होती. 2024 मध्ये शिक्षकांनी या ठिकाणी तक्रारी नोंदल्या, पण आजपर्यंत त्यांच्यावर कुठलेच त्या ठिकाणी सुनावणी झालेली नाहीये. शिक्षणाधिकारी संबंधित शिक्षकांचे सेवा अभिलेख, उपस्थिती, नियुक्ती आदेश याच्यापासून ते चौकशी करत असतात.
नंतर 2 नंबर आहे संस्था चालक मुख्याध्यापकांना कारण विचारण्याचं काम कोणाचं होतं? शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव यांचं होतं. लेखी स्वरूपामध्ये स्पष्टीकरण त्यांच्याकडून त्यांनी मागवलं पाहिजे होतं. कोणत्या कायदेशीर आधारावर वेतन थांबवलं? शिक्षकाला वेतन अदा करण्याचे आदेश जर कोणत्याही वैध त्याला कोणताही वैध आधार नसेल तर शिक्षणाधिकारी वेतन पुन्हा सुरू करण्याचा आदेश संस्थेला देऊ शकतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये शासन निर्णयाचा दाखला सुद्धा त्या ठिकाणी मागितला जात असतो. कारण की बेकायदेशीर वेतन थांबवणे हा शिक्षण सेवा नियमांचा आणि शासन निर्णयांचा त्या ठिकाणी भंग ठरत असतो. मग आता एवढं सारं होत आहे तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासन कुठलीच प्रकारची दखल घेत नाही. याच्यावर प्रशासकीय कारवाई झालीच पाहिजे. शिक्षणाधिकारी संस्थेविरुद्ध प्रस्ताविकेविरुद्ध अनुदान थांबवणे, शिस्तभंग अथवा पोलीस तक्रार दाखल करण्याची सुद्धा शिफारस त्या ठिकाणी करू शकतात. त्याच्यानंतर जर शिक्षकांनी मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्या विरुद्ध वेतन थांबण्याबाबत लेखी तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिली असेल आणि शिक्षणाधिकारी यांनी कोणतीही कारवाई त्या ठिकाणी केली नाही तर शिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी आणि कर्तव्य त्याच्यामध्ये मी तुम्हाला मांडतो ग्राफिकच्या माध्यमाने. शिक्षणाधिकाऱ्यांची कर्तव्य काय आहे बघा. शिक्षणाधिकाऱ्यांची कायदेशीर जबाबदारी आपण पाहणार आहोत. तर बघा, पहिली शिक्षणाधिकाऱ्यांची कायदेशीर त्या ठिकाणी जबाबदारी येते सेवा शर्ती व शिक्षण नियमांची अंमलबजावणी करणे. शिक्षण नियमांची अंमलबजावणी करणे याच्यामध्ये महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांचं कर्तव्य येतं की त्यांनी संस्था चालकांनी शिक्षण सेवा नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करावी. महाराष्ट्र शिक्षण संस्थांचे नियमन आणि नियंत्रण अधिनियमन आणि त्या संबंधीचे शासन निर्णय या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना अधिकार असतात. हे अधिकार त्यांना दिलेले आहेत. मग या ठिकाणचं शिक्षणाधिकाऱ्यांचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे. पुढचं येतो तक्रारीवरून कारवाई करणं. आता तक्रारीवरून कारवाई करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं शिक्षकांची लेखी तक्रार जर त्या ऑफिसला दिली असेल शिक्षणाधिकारी कार्यालयाला तर 15 ते 30 दिवसामध्ये ती प्राथमिक चौकशी घेणं त्यांच्यासाठी बंधनकारक असतं आणि ती कारवाई करणं सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक असतं. 3 नंबरचा मुद्दा येतोय शासन निर्णयांची अंमलबजावणी. तर 2011चा आपण शासन निर्णय नुकताच पाहिला. त्याच्यामध्ये शिक्षकांचं बेकायदेशीर वेतन थांबवले असल्यास त्यास योग्य तोडगा काढण्याचं काम शिक्षणाधिकाऱ्यांचं सगळ्यात प्रमुख कर्तव्य आहे. मग 4 नंबरचं त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांचं कर्तव्य येतं की अनुदान थांबवण्याची शिफारस जर संस्था चालक असतील मुख्याध्यापक असतील वारंवार नियमांचं उल्लंघन करत असतील तर शिक्षणाधिकारी अनुदान थांबवण्याची सुद्धा शिफारस त्या संबंधित संस्थेला त्या ठिकाणी करू शकतात. 5 नंबरचा मुद्दा येतो न्यायाधिकरणाची जबाबदारी. आता शिक्षणाधिकारी यांनी जर दुर्लक्ष केलं असेल तर शिक्षक त्या ठिकाणी मॅटमध्ये जाऊ शकतात. त्याला आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणत असतो. मग शिक्षणाधिकारी यांच्यावर दुर्लक्षाची जबाबदारी येत असते. आता त्या संबंधित प्रकरण आमचं खंडपीठात चालूच आहे. अजून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. मग याच्यामध्ये संस्था चालक असतील मुख्याध्यापक असतील यांनी नेहमी शिक्षकांचं वेतन बेकायदेशीरपणे थांबवलं त्यांच्यावर त्या ठिकाणी पुढील प्रमाणे कारवाई त्या ठिकाणी करणं शासनाकडून अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचं आहे शिस्तभंगाची कारवाई. शिस्तभंगाची कारवाई काय आहे? शिक्षणाधिकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला सूचित करू शकतात. संबंधित मुख्याध्यापक व संस्था चालकाविरुद्ध शिस्तभंगात्मक ते कारवाई करू शकतात. नंतर 2 नंबरचा प्रकार येतोय अनुदान थांबवण्याची शिफारस. अशा कारभारांमुळे या ठिकाणी शाळेच्या अनुदानावर परिणाम होऊ शकतो. शिक्षणाधिकारी शासनास त्या ठिकाणी अनुदान थांबवण्याची शिफारस करू शकतात. पण असे कुठलेही प्रकार शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव यांनी आजपर्यंत केलेला नाहीये. शिक्षण संस्था कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. आता महाराष्ट्र शैक्षणिक संस्था नियंत्रण आणि विनियमन तो अधिनियम आहे 1976चा. त्याच्यानुसार शिक्षण संस्था आणि तिच्या प्रमुखांवर कारवाईसाठी सरकारला अधिकार आहे. नंतर 4 नंबरचा प्रकार येतोय पोलीस तक्रार. आता फौजदारी गुन्हा आहे तर फौजदारी गुन्हा पोलीस तक्रार किंवा फौजदारी गुन्हा जर वेतन हेतू पुरस्कारपणे त्या ठिकाणी थांबवला असेल शासकीय निधीचा गैरवापर त्या ठिकाणी होत असेल तर फौजदारी गुन्ह्यांची शक्यता त्या ठिकाणी असते. नंतर पुढे बघा जर मुख्याध्यापक आहे संस्था चालक आहे यांनी शिक्षकांचे हेतू पुरस्कारपणे आणि बेकायदेशीरपणे वेतन थांबवलं असेल त्यांच्या उपासमारीची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण केली असेल तर त्यांच्यावर गंभीर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते. आता याच्यामध्ये कारवाईचे प्रकार कोणते आहेत तर सगळ्यात महत्वाचा पहिला येतोय मानवाधिकार उल्लंघन. शिक्षकांना वेतन न दिल्याने त्यांचे मूलभूत हक्क मग त्याच्यामध्ये अन्न आहे वैद्यकीय सेवा आहेत त्यांचा जगण्याचा अधिकार आहे हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 त्या ठिकाणी उल्लंघन होत आहे. त्याच्यानंतर शिक्षण विभागाच्या आदेशांचे उल्लंघन. आता याच्यामध्ये बिना शासन परवानगी वेतन थांबवणे म्हणजे शासन निर्णय शिक्षण सेवा नियम
व कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन, शिक्षणाधिकारी यांना त्यांच्यावर शिस्तभंगाची सुद्धा त्या ठिकाणी प्रशासकीय चौकशी सुद्धा सुरू करण्याचा अधिकार आहे. 3 नंबर बघा, गैरव्यवहाराबाबत फौजदारी गुन्हा. तर शासकीय निधीचा त्या ठिकाणी अपहार केलेला आहे, शिक्षण सेवकांचा छळ केला आहे, वेतन रोखून जर त्या ठिकाणी जबर मानसिक त्रास देणं सुरू असेल, त्या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचा त्या ठिकाणी गुन्हा नोंदला जाऊ शकतो. भारतीय दंड संहिता IPC अंतर्गत त्या ठिकाणी कलम दिले 166, नंतर आहे 409 कलम आहे, नंतर 506 कलम आहे, इत्यादी अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते. मग याच्यामुळे त्या ठिकाणी 4 नंबरचा पॉईंट बघा, लोकायुक्त व प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद. आता हे शिक्षक हे प्रकरण लोकायुक्तकडे, उपलोकायुक्तकडे, प्रशासकीय त्या ठिकाणी न्यायाधिकरण आहे याच्याकडे सुद्धा दाखल करू शकतात, अशी त्या कायद्यामध्ये तरतूद आहे. मंडळी, एवढा सारा प्रकार होत आहे. मग याच्यामध्ये बेकायदेशीर व्यवस्थापन या ठिकाणी आहे. मग आता आपण एक त्या ठिकाणी मला या ठिकाणी एवढा सर्व जो विषय झालाय शिक्षकांवरचा अत्याचाराचा, याच्यावर मला 4 वेळा आठवतात. बघा, शाळेच्या भिंती झाकून घेतात व्यवस्थापनाची छाया, शाळेच्या भिंती झाकून घेतात व्यवस्थापनाची छाया, शासन नियमांवर चालते इथं मनमानी माया, शासन नियमांवर चालते इथं मनमानी माया. तक्रारी नोंदल्या गेल्या, पुरावे सगळे हातात, पण कारवाईचा विषय इथे अडकतो राजकीय वादात. तक्रारी नोंदल्या गेल्या, पुरावे सगळे हातात, पण कारवाईचा विषय इथे अडकतो राजकीय वादात. जर शिक्षकांनी सामूहिक आत्मदहनाचा या ठिकाणी इशारा दिला असेल तर ती सुद्धा एक गंभीर सामाजिक आणि प्रशासकीय बाब आहे आणि त्याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. याच्यामध्ये खालील प्रकारे त्या ठिकाणी तातडीची कृती करणं अपेक्षित आहे. आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहू ते, कारण की प्रशासनाची तातडीची जबाबदारी सगळ्यात महत्वाचा आहे तथ्यांची चौकशी. जिल्हा प्रशासनाने तात्काळ या इशाऱ्याची गंभीर दखल घेऊन सत्यता तपासावी. त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी आहे, संस्थेची चौकशी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. वेतन थांबण्यामागील कारण तपासून जबाबदार तातडीने कारवाई करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येत आहे मानसिक आरोग्य आणि समुपदेशन, कारण की हा वाद जवळजवळ 1.5 वर्षापासून शिवाजी संस्थेमध्ये चालू आहे. याच्यामध्ये शिक्षकांचं मानसिक आरोग्य त्या ठिकाणी त्यांचा तणाव लक्षात घेऊन त्यांना समुपदेशनाची प्रशासनाकडून गरज आहे. तात्पुरती आर्थिक मदतीची सुद्धा त्यांना गरज आहे. मग एवढा छळ होत आहे तर मग प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष कसं करत आहे? मुख्याध्यापकांकडून सुद्धा शिक्षकांचं शोषण होत आहे. गंभीर त्या ठिकाणी प्रशासकीय आणि कायदेशीर स्वरूप ते धारण करत आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं येत आहे सेवा पुस्तक वेळेवर न भरणे, कारण की ही शिक्षण सेवा नियमांची पायमल्ली आहे. सेवा विषयक लाभ असतील, जसं वेतनवाढ असेल, निवृत्ती वेतन असेल, यांचा सुद्धा त्या ठिकाणी परिणाम होतो आहे. आता आमच्या संस्थेमध्ये एक शिक्षक आहेत, श्री KS पवार सर, नुकतेच आता मे मध्ये ते रिटायर होत आहेत. त्यांच्या सेवा पुस्तिका असतील, त्यांचे PF असेल, या सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे त्यांचे काम अपूर्ण आहेत. ही जबाबदारी कोणाची? ही शालेय प्रशासनाची जबाबदारी. शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ ते सेवा पुस्तक नियमित करण्याचे आदेश त्यांना दिले गेले पाहिजेत. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो PF स्लिप न देणे. आता महाराष्ट्र भविष्य निर्वाह निधी आहे, तो नियम आहे 1952चा, त्याच्यामध्ये PF स्लिपा कर्मचाऱ्याला देणं बंधनकारक आहे. हे न दिल्यास कर्मचारी भविष्य निधी संघटना यांच्याकडे तक्रार आपण दाखल करू शकतो. नंतर पुढचा येतो इन्कम टॅक्स रक्कम कपात करून भरणा न करणे, सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तो तर देशद्रोहाचा खटला आहे. TDS कापून व सरकारकडे जमा न करणे हे सुद्धा काय आहे? हे भारतीय दंड संहिता IPC अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे. तो सेक्शन 409 मध्ये क्रिमिनल ब्रँच ऑफ ट्रस्ट मध्ये आहे. त्याच्यामध्ये बघा, संबंधितांवर IT विभाग आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, याच्याकडून त्या ठिकाणी चौकशी आणि दंडात्मक कारवाई सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. अशा तक्रारी सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला शिक्षकांनी केलेल्या आहेत. प्रशासकीय कारवाईसाठी त्या ठिकाणी पुढचे उपाय काय बघा, जिल्हा शिक्षणाधिकारी असतील, उपसंचालक असतील, शिक्षण असेल, यांच्याकडे तक्रारी. आता या तक्रारी तर भरपूर दिल्या गेल्या. त्या प्रशासनाला आमच्याकडून जवळजवळ भरपूर वेळा त्यांना स्मरणाच्या नोटीस दिल्या गेल्या आहेत. आता EPFO आहे, आयकर विभाग आहे, यांच्याकडे सुद्धा आम्ही लेखी तक्रार त्या ठिकाणी दिलेल्याच आहेत. लोकायुक्त आहे, मानवाधिकार आयोग आहे, प्रशासकीय त्या ठिकाणी न्यायाधिकरण यांच्याकडे सुद्धा शिक्षकांनी दाद मागून चुकले आहेत. तर एवढा सारा प्रकार चालू आहे. तर याच्यामध्ये मला परत एक सावळी सांगावी वाटते. फायली पडून धूळ खातात भावनांच्या खोलीत, फायली पडून धूळ खातात भावनांच्या खोलीत,
शिकवणाऱ्यांच्या हक्कांची इथं कुणालाच नाही बोली. शिकवणाऱ्यांच्या हक्कांची इथं कुणालाच नाही बोली. सुनावणीचे नाटक चाले वेळापुढे ढकलतात. सुनावणीचे नाटक चाले वेळापुढे ढकलतात. शिक्षकांच्या नजरेतून आशेचे दिवेही विसतात. शिक्षकांच्या नजरेतून आशेचे दिवेही विसतात. तर म्हणून सांगतो मंडळी, याच्यामध्ये सामाजिक जागृती होणं महत्वाचं आहे. परिवर्तनाची हाक मी सर्व शिक्षकांना देतोय. उठून चला शिक्षकांनो, आवाजाला बळ द्या. उठून चला शिक्षकांनो, आवाजाला बळ द्या. संघर्षाचं पद घेऊन अन्यायाला टक्कर द्या. न्यायाची ज्योत पेटवा. न्यायाची ज्योत पेटवा. सत्याचं कवच घ्या. शिक्षण संक्रमण घडवा. परिवर्तनाची शपथ घ्या. शिक्षण संक्रमण घडवा. परिवर्तनाची शपथ घ्या. तर मंडळी, एवढ्या भागामध्ये आपण आता पाहिलं की हा सगळा प्रकार चालू आहे. आता तरी प्रशासनाला कुठेतरी जाग येईल. पुढचं बाकी पुढे उर्वरित भागात पाहू. पुरतं इतकेच. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.